Audio Jungle. Audio Jungle. हिरव्या साडीता साडीता दिसतेस भारी जवान. हिरव्या साडीता साडीता तू दिसतेस भारी छान. गेल्या बहरुनी तुझ्यावर माझं छान. गेलं बहरुनी तुझ्यावर माझं छान. हिरव्या साडीता साडीता दिसतेस तू भारी छान. हिरव्या रानामध्ये आन तुझ्या मनामध्ये काय चाललंय मला तू सांग. हिरव्या रानामध्ये आन तुझ्या मनामध्ये काय चाललंय मला तू सांग. तुझ्या ओठावरी मला तरी दिसतंय गुलाबाचं पान. तुझ्या ओठावरी मला तरी दिसतंय गुलाबाचं ते पान. मी झालोय ग बेधुंद तुझ्या रूपान. मी झालोय ग बेधुंद तुझ्या रूपान. तुझ्या कमरेचा घेराने घेराने भरलंय मन. तुझ्या कमरेच्या घेराने घेराने भरलंय मन. हिरव्या रानात तुझं काही चाललंय मनात. जिथे आहे तिथे मी जिथे आहे तिथे तुझ आहे मन. मी जिथे आहे तुझं तिथं आहे मन. तुझ्या डोळ्यानं ओठानं घायल केलं माझं मन. तुझ्या डोळ्यानं ओठानं घायल केलं माझं मन. तुझ्या केसाच्या अनुभंगानं गेलंय माझं मन भरून. तुझ्या केसाच्या आणि भांगानं गेलंय माझं मन भरून. हिरव्या साडीता साडीता तू दिसतेस मलाही छान. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगना पडेगा एक राष्ट्र के लिए. नमस्कार, मी अनिता बिरसराज. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमामध्ये आपण प्रत्येक जिल्ह्यातून येऊन आपली कला इथे सादर करत आहात. या तालुक्यात नव्हे तर आज ग्रामीण भागातून देखील कार्य करण्यासाठी हे कवी आपल्या या ठिकाणी येत असतात आणि आपली कविता सादर करीत असतात. अशाच पद्धतीनं कविता ज्या सादरी होतात त्या सादरी करणाऱ्या कवींना पुन्हा आमच्याकडनं त्यांचं मी अभिनंदनच करतो. आणि अनु आणि जानू या सदरामध्ये जे दोन पात्र आहेत या पात्रांच्या संदर्भामध्ये बोलत असताना अनुची भूमिका आणि जानूची भूमिका आम्ही सादर करीत असतो. आणि ही सादर करत असताना या भूमिकेमधून आजची जी भूमिका आजची जी काही रिअल कंडिशन आहे आजच्या कॉलेजच्या मुलांची मुलींची जी रिअल कंडिशन आहे ती आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय. निश्चितच तुमची दाद या कार्यक्रमाला आहे आणि म्हणूनच तुम्हा सगळ्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. पण हे करत असताना जेव्हा अनु ही जानूचं आणि अणूचं प्रेम होतं तेव्हा जानूचं प्रेम जेव्हा त्या अणूवरती असतं त्यावेळेस अणूला तो त्याचं प्रेम म्हणजे जानूला त्या अणूचं प्रेम हे निश्चितच द्विधा अवस्थेमध्ये होतं. आणि द्विधा अवस्थेमध्ये असल्यामुळे तो तिला नाराज होतोय आणि तिच्यापासून बाजूला जाण्याचा प्रयत्न करतोय. निश्चितच त्याचं कुठंतरी बिघडलं आहे. म्हणून महासागरासारखं जो विशाल विश्वास आहे तो विशाल विश्वास आपण ढासळता कामा नये. याच्यासाठीच आम्ही प्रत्येक वेळेस सांगतो की तुम्ही प्रेम करा, सागरासारखं प्रेम करा, परंतु हे प्रेम करत असताना आपल्या आई वडिलाला धरून प्रेम करा. अशाच पद्धतीचं प्रेम आपण अनु आणि जानूच्या संदर्भामध्ये मांडत असतो. म्हणूनच जो अनुचा आणि जानूचा जे प्रेम प्रसंग आहे या प्रेम प्रसंगामध्ये जानूला त्या अणूची शंका वाटते म्हणूनच त्यांनी त्या अणूला बाजूला केलेला आहे. हो खरंय, अनुला बाजूला केलेला आहे. पण अनुची परिस्थिती त्यांनी समजून घेतली पाहिजे.
मला असं वाटतं की जानूनी अनुकडे नीट निरीक्षण करून बघितलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की तू असं नको करू तसं नको करू. पण अनु असं काही वाईट वागत नसती बरं का, पण त्या जानूला काय शंका येते त्याच्यावरती काय माहिती. त्या शंकेला काही इलाज नसतो. म्हणूनच म्हणतात वफा का इंतजार देके मोहब्बत आज होती है, वफा का इंतजार देके मोहब्बत आज होती है. अरे किसी को दिल को मत ठुकराओ ये दिल बड़ी नाजुक चीज होती है. अरे किसी को दिल को मत ठुकराओ ये दिल बड़ी नाजुक चीज होती है. म्हणूनच म्हणते प्रेम करा, एक निष्ठेने करा, विश्वास ठेवून प्रेम करा आणि प्रेम केलंच पाहिजे माणसाने. आई वडिलांना सोबत घ्या, आई वडिलांची मान खाली होईल, आई वडिलांची इज्जत जाईल असं काही वागू नका. आणि मुलांनो आजच्या परिस्थितीमध्ये आई वडिलांना धोका तरी कधीच देऊ नका, कारण जे मुलं आई वडिलांना धोका देतात त्या आई वडिलांची परिस्थिती कशी होते हे तुम्हाला नाही समजणार. ज्या वेळेस तुम्ही आई व्हाल, वडील व्हाल, त्यावेळेस तुम्हाला आई वडिलांची काय जिम्मेदारी असते आणि काय काळजी असते हे तुम्हाला समजेल. आणि मला लास्टच एकच म्हणायचंय की जानूने अनुवरती विश्वास ठेवून तिच्यावरती सागरासारखं प्रेम केलेलं हे सागरासारखं वाहत जावं आणि ह्या प्रेमाला अशीच गती यावी आणि जानूने तिच्यावरती विश्वास ठेवावा. बरोबर आहे, परंतु विश्वासघात झाल्याच्या नंतर तो चांगलं सोडतोय आणि त्यावेळेस त्याला असं वाटतं एक कुंकवाच्या पायी, एक कुंकवा पायी दूर मैना सोडून जाईल, एक कुंकवाच्या बाई मैना सोडून जाईल, राधा राघू एकला राहीन याद येईल, राघू एकला राहील याद येईल. ही आमची एंटरटेनमेंट तर आमची चालू करणार आहे. या पुढील कार्यक्रम या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका यांना विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रम साजरा करायचा. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमात आलेल्या सर्व कवींचे सर्वप्रथम मी स्वागत करते आणि तसंच कविवर्या कविता तळेकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. जगामध्ये प्रेम खूप सुंदर आहे, निसर्ग सुंदर आहे, तुम्ही आम्ही भेटलेली प्रत्येक व्यक्ती सुंदर आहे असं आपण समजतो, पण तसं नसतं. आगीचे मी बगीचे, बगीचे मी बंदर, तुम मी सुंदर मेरे दिल के अंदर. हे प्रेम केल्यावरच कळतं. म्हणूनच म्हणते ना सांगताची आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. ना सांगताची आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. मग आता भीती कुणाची कशाला, भीती कुणाची कशाला. जानूला मला म्हणायचंय नाही करायचं प्रेम तुझ्यावर, नाही करायचं प्रेम तुझ्यावर, का छळतोस रस्त्यावर. वाह क्या बात आहे. तर तसं नसतं. इतकं ऊन तापलंय, इतकं ऊन तापलंय की तुझ्यासाठी माझा जीव कळवळतोय. कारण तुझा चेहरा जर उन्हाने काळा झाला, तू नेहमी फ्रेश असावी, सुंदर दिसावी असं माझ्या हृदयाला नेहमीच वाटतं का तू सुंदर माझ्यासाठी असावी. आणि प्रेमा फक्त तुझ्या पोटी तू नेहमीच बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह या चॅनेलवरती तू नेहमी माझ्यासाठी दिसावी. कविता छोटी आहे. विश्वाचे हे तळे, विश्वाचे हे तळे, त्यात दोन कमळ फुले. विश्वाचे हे तळे, त्यात दोन कमळ फुले. ह्या लुकलुकणाऱ्या चांदण्या झेलीन माझ्या या पदरा. या लुकलुकणाऱ्या चांदण्या झेलीन माझ्या या पदरा. एकटक मूर्ती पाहते, एकटक मूर्ती पाहते, स्वामी विवेकानंद रूपा, स्वामी विवेकानंद रूपा. या लुकलुकणाऱ्या चांदण्या झेलीन माझ्या
छोटी आहे पण गोष्ट खूप लाख मोलाची आहे कारण ती कवितेने गायलेली आहे. आणि ती तुमच्यासाठी आहे. कारण आम्ही जानूचे प्रेमाचे सगळे सोबते आहोत. अनुजानूच्या प्रेमाचे सगळे सोबते आहेत. आमच्याशिवाय तुमचं प्रेम कुणाला दिसणार? आमच्याशिवाय तुमचं प्रेम कुणाला दिसणार? ते जाणून घेतो त्यालाच कळणार. जे जाणून घेतो त्यालाच कळणार. म्हणूनच म्हणतात जीवन एक संगीत है उसे गुनगुनाते रहिए. जीवन एक संगीत है उसे गुनगुनाते रहिए. हालात चाहे कैसे भी हो उसे खुशी से जीना चाहिए. कविवर्य मनीषा सापका यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. सर्वांना नमस्कार. मी एक विठ्ठलांचा अभंग घेते. अभंग घेण्यापूर्वी खऱ्या अर्थानं अभंग एवढा सुंदर आहे की मी जो पहिल्या वेळेस ऐकला होता माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं, पण मला तो खूपच आवडतो. तो मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. तसंच पुढील कविवर्य प्राध्यापक दिलीप वाघमारे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. या ठिकाणी थोडीशी वेगळ्या धाटणीची विद्रोही या ठिकाणी कविता सादर करतो. कवितेचं नाव आहे व्हायरस आणि ती. देहाचे करोड विक्री देह पोषितो आम्ही. देहाची करोड विक्री देह पोषितो आम्ही. जखमा आयुष्याच्या देहाच्या शोषित राहतो आम्ही. गल्ली सुंदर रस्ता मोकळा पावलांचा आवाज येईना. सकाळपासून एक ग्राहक अजून तरी इकडे वेळेना. गल्ली सुंदर रस्ता मोकळा पावलांचा आवाज येईना. सकाळपासून एक ग्राहक अजून तरी इकडे वेळेना. बघता बघता आठवडा गेला अजून एक दिवस रिकामाच गेला. बघता आठवडा गेला अजून एक दिवस रिकामाच गेला. पोट रिकामे बंद मेंदू देहाला नुसते ढकलीत राहिला. जवळचा पैसा संपून गेला. देह रिक्त अशक्त झाला. जवळचा पैसा संपून गेला. देह रिक्त अशक्त झाला. किती विचित्र व्हायरस हा पोटचा गोळा डोळ्यात देखत गेला. किती विचित्र व्हायरस हा पोटचा गोळा डोळ्यात देखत गेला. घरना दार आहे आम्हाला पापण्यामागे प्राण आणला. घरना दार आहे आम्हाला पापण्यामागे प्राण
नाडला कुठे जावं विराट देशा. आमच्या पुढे हा प्रश्न पडला, आमच्या पुढे हा प्रश्न पडला. वा, खूप छान सर. तसंच पुढील कविवर्य रामरावजी गायकवाड यांना मी विनंती करते त्यांनी आपली कविता सादर करावी. रसिक हो, पुन्हा शेखा. नमस्कार. एक शेर घेतोय. छोटी सी है जिंदगी, छोटी सी है जिंदगी, हंसकर जियो. छोटी सी जिंदगी है, हंसकर जियो, क्योंकि लौट कर यादें आती है, लौट कर यादें आती है, वक्त नहीं, वक्त नहीं. कवितेचा शीर्षक आहे कृपाकर वर्मा. वरुणा म्हणजे पाऊस. कृपाकर वर्मा. दाहवरी दाटला, दाहवरी दाटला, गर्भात ग्रीष्म वनवा पेटला, गर्भात ग्रीष्म वनवा पेटला. भेगाळली देहकाया, भेगाळली देहकाया, तरी का येईना दया, तरी का येईना दया. आभाळीचा पर्जन्य राजा, आळवणी करीतो वसुंधरा. आभाळीचा पर्जन्य राजा, आळवणी करीते वसुंधरा. होऊ दे मेघ वर्षाव धरेवरी, होऊ दे मेघ वर्षाव धरेवरी. सुकली नदी कोरडा ओढा, सुकली नदी कोरडा ओढा. झाडे ही निष्पर्ण उदास उभी, झाडे ही निष्पर्ण उदास उभी. तळ्यातही ना, तळ्यातही ना उरले ओंधळभर पाणी, तळ्यातही ना उरले ओंधळभर पाणी. शेत शिवारही उजाड माळ रान, शेत शिवारही उजाड माळ रान. दाहवरी दाटला, गर्भात ग्रीष्म वनवा पेटला. वाट पाहतो पावसाची, वाट पाहतो पावसाची, व्याकुळ डोळ्यांनी हा बळीराजा, व्याकुळ डोळ्यांनी बळीराजा. अश्रूही थिजले डोळ्यामध्ये, अश्रूही थिजले डोळ्यांमध्ये. दुष्काळ कधी सरेल, हा दुष्काळ कधी सरेल. काळे मेघ जमतील कधी या नभी, काळे मेघ जमतील या नभी कधी. शेवटच्या काव्यपंक्ती आहेत. जलाभिषेक करती जन, जलाभिषेक करती जन, महादेवाच्या पिंडीला, महादेवाच्या पिंडीला. आता तरी कृपा कर वरुण देवा, आता तरी कृपा कर वरुणा. पाठवरे आभाळीच्या मेघराजा, पाठवरे आभाळीच्या मेघराजा. कोसळू दे दरेवरी पाऊस, कोसळू दे दरेवरी पाऊस. हिरवी होऊ दे ही अवनी, हिरवी होऊ दे ही अवनी. कोसळू दे पाऊस, कोसळू दे पाऊस. अक्षरशः उन्हाने, रखरखत्या उन्हाने धरणी मातेच्या ओरावरती भेगा पडलेल्या आहेत. आणि अशा वेळेस त्या बळीराजाला मोठी चिंता पडलेली आहे. तो विचार करतोय की माझा शेतशिवार कसं फुलेल. आणि यासाठी त्यासाठी ती कृपाची आळवणी करता येतो वरुण राजाला. यातनं मी शब्दांकित केलेलं आहे. धन्यवाद, धन्यवाद. खरंच पाऊस आहे तर सगळं काही आहे. पाऊस आला तर माणसाला पाणी भेटल, गोरडवर जगतील. सगळं जीवन म्हणजे असं जमीन पाणी सगळं प्रसन्न होऊन असं गाणी गायला लागतील. तसंच पुढील कविवर्य अशोक टाकळे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. हा, पावसावरती या ठिकाणी मी शायरी होतो. पाऊस आला की मातीचा सुगंध दरवळतो, पाऊस आला की मातीचा सुगंध दरवळतो आणि जुन्या आठवणीचा दरवाजा अलगद उघडतो. जुन्या आठवणीचा दरवाजा अलगद उघडतो.
आतापर्यंत मान्यवर कवींनी खूप सुंदर अशा रचना सादर केल्या, खूप सुंदर अशा कविता सादर केल्या. त्यातल्या त्यात आमच्या कविताताईंनी देखील खूप सुंदर कविता सादर केल्या. प्रत्येकाने प्राध्यापक साहेब, त्यानंतर सकाळी ताई, रामजी गायकवाड सर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गायकवाड साहेब आणि अनिताताई, आपण अतिशय सुंदर अशा रचना तुम्ही सादर केल्या. तर कविता काय आहे? कविता काय है? तो उसके ऊपर एक शेर मैं अदा करूँगा कि कविताएं कभी उम्र दराज नहीं होती. उम्र दराज मैंने बूढ़ी मातारी, बूढ़ी मातारी. कि कविताएं कभी उम्र दराज नहीं होती, वो किसी की तारीफ की मोहताज नहीं. कि कविताएं कभी भी उम्र दराज नहीं होती, वो किसी के तारीफ की मोहताज नहीं होती. अल्फाजों के अलंकार पहन के निकलती है वो. अल्फाजों के अलंकार पहन के निकलती है वो किसी आभूषणों की तलबदार नहीं होती, वो किसी और तलबदार नहीं होती. ऐसी एक बोल करूँगा. हे प्रिय ग, प्रेमात पडलो तुझ्या ग, प्रेमात पडलो तुझ्या मी. हे प्रिय ग, प्रेमात पडलो तुझ्या मी, प्रेमात पडलो तुझ्या मी. मनाच्या मंदिरात हृदयाच्या देवाऱ्यात, मनाच्या मंदिरात हृदयाच्या देवाऱ्यात तुझी मूर्ती पूजली ग. प्रेमात पडलो तुझ्या ग, प्रेमात पडलो तुझ्या ग. डोळ्यात माझ्या तुझीच छाया, मनात सारखी तुझीच माया. मनात माझ्या तुझीच माया, मनात सारखी तुझीच छाया. गेलो कुठे जरी, गेलो कुठे जरी सोबत तू करी, नकळत माझ्या बोटाला तू धरी. भासतो मनाचा साचा, जीवनात उमंग भरी, जीवनात उमंग भरी, जीवनात उमंग भरी. स्वप्न तुझे मला येतात, तुझेच गुणगान ते गातात. स्वप्नात तुझे येणे जाणे मनाला माझ्या किती छेडतात. भेटीला तुझ्या ग, भेटीला तुझ्या ग, मन हे माझे ग, मन हे सैरावर पडी. प्रेमात पडलो तुझ्या मी, प्रेमात पडलो तुझ्या मी. हे प्रिय ग, प्रेमात पडलो तुझ्या मी, प्रेमात पडलो तुझ्या मी. खूप छान. प्रेमात पडलो तुझ्या मी. बघा, प्रेमात पडलं ना माणसाला आपोआप सगळ्या काही गोष्टी सुचतात बरं का. म्हणूनच म्हणते, शेवटी कवितेने विचारले मला, शेवटी कवितेने विचारले मला, ज्याच्यासाठी लिहितेस तू, ज्याच्यासाठी लिहितेस तू, तो कधी वाचतो का ग मला, तो कधी वाचतो का ग मला. मी म्हणते त्याच्यासाठी लिहिणं आवडतं मला, मी म्हणते त्याच्यासाठी लिहिणं आवडतं मला. आणि माझी आठवण आली की मी कविता बनवून पाहते तिला, मी कविता बनवून पाहते तिला. म्हणूनच मला असं वाटतं, मगापासून सांप्रदायिक क्षेत्रामध्ये अभंग गवळणी आपण बोललो गेलो आणि म्हणून मला म्हणायचे की हरी हरी ही गोष्ट नाही बरी, हरी हरी ही गोष्ट नाही बरी, की बुवा कीर्तन करी की त्याची नजर पोरीवरी.
म्हणून मी सांगतो आहे की हे प्रेम करा, पण प्रेम करत असताना सांप्रदायिक क्षेत्रामध्ये जेव्हा प्रेम करतो त्यावेळेस निखळपणे प्रेम करा, भक्तिभावानं प्रेम करा, पण प्रेम करत असताना मागे पुढे बघू नका. म्हणून आता सरांनी एक कविता सादर केली, त्याच्या अगोदरही रामराव सरांनी पण कविता सादर केली. त्यावरती मला एक गोष्ट अशी जाणवती की खरंच राधा आणि कृष्ण याची जी भूमिका आहे, यांचं जे प्रेम आहे हे प्रेम खरंच अजरामर आहे. त्याच पद्धतीनं आपण प्रेम केलं पाहिजे. आणि म्हणून मला त्यावेळेस मला म्हणावंसं वाटतं, एक राधा हवीच ना. कवितेचं नावच आहे एक राधा हवीच ना. मनातल्या गोष्टी हृदयातल्या वस्ती मांडण्यासाठी एक राधा हवीच ना. मला ती मिळाली जुलै महिन्यामध्ये पावसाच्या सरीमध्ये, झुळझुळ वाऱ्यामध्ये. असाच मी अचानक गेलो तिच्या घरी. असाच मी अचानक गेलो तिच्या घरी. तिने चहा बनवला पण माझ्याकडे पाहता पाहता पूर्ण खाली गेला. तिने चहा बनवला पण माझ्याकडे पाहता पाहता पूर्ण खाली गेला. तिच्या मनात काय होतं कळेना. म्हणूनच म्हणतो एक राधा हवीच ना, एक राधा हवीच ना. माझ्या मनात तिचा चेहरा रेंगाळत होता. माझ्या मनात तिचा चेहरा रेंगाळत होता आणि ती माझ्याकडे पाहता पाहता तिचा चेहरा निरागस झाला होता. ती माझ्याकडे पाहता पाहता तिचा चेहरा निरागस झाला होता. जणू तो चेहरा म्हणत होता, थंड पावसाच्या सरीमध्ये जणू तिचा चेहरा हात माझ्या हातात होता. तिचा हात माझ्या हातात होता. मखमली डोळ्याच्या तिच्या पापण्या खाली पडत नव्हत्या. तिच्या मखमली डोळ्याच्या पापण्या ह्या खाली पडत नव्हत्या. कदाचित तिला काय करावं कळेना. म्हणूनच म्हणतो एक राधा हवीच ना, एक राधा हवीच ना. काही दिवसातच तिचं आणि माझं मनमिलन झालं. काही दिवसातच तिचं आणि माझं मनमिलन झालं. या जगातून सगळं माझ्यापासून दूर झालं. या जगातून सगळे माझ्यापासून दूर झाले. तिच्या टपोऱ्या डोळ्याने माझं हृदय झळकून गेलं. तिच्या टपोऱ्या डोळ्याने माझे हृदय पाझळून गेलं. मला फक्त ती आणि तीच दिसू लागली. मला फक्त ती आणि तीच दिसू लागली. रात्रंदिवस मोबाईलवर तीच बोलू लागली. रात्रंदिवस मोबाईलवर तीच बोलू लागली. मी कोण, काय, कसा होतो सगळं विसरून गेलो. तिच्या प्रेमामध्ये मी कोण, काय, कसा होतो हे सगळं विसरून गेलो. असंच प्रेम असताना सांगण्यासाठी दूरवर ठेवून तरी तू जायचेच ना. म्हणूनच म्हणतो एक राधा हवीच ना, एक राधा हवीच ना. अतिशय सुंदर असा अनुभव गायकवाड साहेबांनी सांगितला. सर म्हणजे अतिशय लिखाणा लिहितं मागणी लिहितं की ते वाचत असताना जर कोणी त्याच्या माशाला इकडून जर प्रेम केलं असं तर ते उसळून बोलू येतं. त्यांच्या प्रत्येक कविता मी असं अनुभवतो की ते खरोखर अतिशय सुंदर लिहितात. आणि दोन शब्द त्यांच्यासाठी लिहितो, दोन चारोळी की का उगाच ओढ असावी तुला भेटण्याची, का उगाच ओढ असावी तुला भेटण्याची, का मन व्याकुळ व्हावं तुला पाहण्यासाठी, का उगाच ओढ असावी तुला भेटण्याची, का मन व्याकुळ व्हावं तुला पाहण्यासाठी. सांगाल का कोणीतरी काय असेल नातं, सांगाल का कोणीतरी काय असेल नातं. कहाणी तर नसेल ना पुनर्जन्माची, कहाणी तर नसेल ना पुनर्जन्माची. धन्यवाद. वा, खूप छान सर. गेले अनेक वर्ष यशवंत सर या ठिकाणी या शहरामध्ये अनु आणि जानूच्या माध्यमातून प्रेमाचं एक पुष्प, एक वेगळं प्रेम कसं असावं आणि कसं असू नये या कवितेच्या माध्यमातून अनेक कवींना या ठिकाणी बोलावून त्यांच्या माध्यमातून प्रेमाचं वेगळं रूप जगासमोर ठेवण्याचं ते प्रयत्न करतात. सुंदर असं काव्य लेखन आहे त्यांचं आता जेवढं सादर केलं. खूप सुंदर असं त्यांनी काव्य लेखन कवितेच्या माध्यमातून प्रेमाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी सादर केलं आहे. मला त्याच्यावर एक शायरी या ठिकाणी होतो. एकदा प्रेमात पडलो आणि जगच बदलून गेलं. एकदा प्रेमात पडलो आणि जगच बदलून गेलं. रंग तेच होते सारे पण अर्थ मिळाला. तुझ्या प्रेमात पडल्यापासून एवढंच फरक झाला. तुझ्या प्रेमात पडल्यापासून एवढाच फरक झाला. पूर्वी मी फक्त जगत होतो
आता जगण्याचा अर्थ नाही. अरे वा वा वा. प्रेमात पडणं म्हणजे हरवणं नसतं कधी. अप्सुता देवा म्हणे प्रेमात पडणं म्हणजे हरवणं नसतं कधी. एखाद्याच्या हृदयात स्वतःचं घर सापडलं, एखाद्याच्या हृदयात स्वतःचं घर सापडणं असतं कधी, एखाद्याच्या हृदयात घर सापडणं असतं का. धन्यवाद. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. रंग कधी दिसणार तुला रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. शेवट आता वातावरण सुंदर झालेले आहे आणि घामाने डबडबलेलो आहोत, घामाने भिजलो आहोत. त्यावरती घामाने भिजून गेलो ओले चिंब झालो मी. घामाने भिजून गेलो ओले चिंब झालो मी. संघर्षाच्या आगीत जळूनही अधिक खंबीर झालो मी, अधिक खंबीर झालो. वा वा, खूप छान सर. तुमच्या बोलीवर बोलवलं. तर जेव्हा प्रेम हे आपल्या एकमेकावर असतं, आताच ताईने सांगितलं की सांग तुला कधी करणार माझ्या मनातल्या भावना. म्हणून मला म्हणावं असं वाटतं, लगी है चोट दिल पर दिल नहीं सका सकते. वा वा वा. लगी है चोट दिल पर दिखा नहीं सकते, भोला भी चाहे तो भोला नहीं सकते. मोहब्बत का अंजाम यही होता है, मोहब्बत का अंजाम यही होता है. जिसे हम दिल से चाहे उसे पा भी नहीं सकते, जिसे हम दिल से चाहे उसे पा भी नहीं सकते. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.